सावकाश पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत मोतीराम महाराज की जय। मारोतराव महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला। महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी। महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। संत सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचं जे चरित्र संत सद्गुरू नामदेवरायांनी सांगितलेलं आहे, त्या चरित्राचा अनुवाद करायचा आपण मागच्या 2 दिवसापासून त्याचं चिंतन आपण करत आहोत। ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जे नामदेवरायांनी सांगितलेलं आहे, ते चरित्र हे प्रमाणभूत अशा स्वरूपाचं चरित्र आहे। आपण याचं चिंतन करून आलो की इतर अनेक लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पुढच्या काळात लिहिलं, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा मुख्य आधार जो आहे तो नामदेवरायांचं आदी, तीर्थावळी आणि समाधी या 3 प्रकरणामध्ये नामदेवरायांनी जे चरित्र सांगितलेलं आहे ते चरित्र हे प्रमाणभूत अशा स्वरूपाचं चरित्र आहे। कारण नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे सखे आणि सोबती होते, ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासात राहिलेले। ज्ञानेश्वर महाराजांची नामदेवरायांच्यावर भक्ती आणि नामदेवरायांची ज्ञानेश्वर महाराजांच्यावर भक्ती, जशी विठोबाची भक्ती या दोघांनी केली तशी ह्या एकमेकांची एकमेकावर भक्ती आहे। असं असल्यामुळं एकमेकांच्या विषयी मनामध्ये अत्यंत आदर दोघांच्याही, आणि संतालाच संत ओळखू शकतात बरं का। संत ओळखण्याकरता संत व्हावं लागतं। आपण त्याचा विचार करून आलो की तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो। म्हणून संत कळण्याकरता संत महात्म्यांच्या चरित्राचं अवलोकन करावं लागतं आणि त्यांच्या वाङ्मयाचं सुद्धा अवलोकन करावं लागतं, त्याच्याशिवाय संत कळत नाहीत। आणि संत जोपर्यंत कळत नाहीत, त्यांचा महिमा कळत नाही, त्यांचा मोठेपणा कळत नाही, तोपर्यंत संत महात्म्यांनी केलेल्या उपदेशाचं महत्त्वसुद्धा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ठसत नाही। संत महात्म्यांनी जो उपदेश केलेला आहे तो महत्त्वाचा आहे। काय उपदेश करतात संत महात्मे, आपण त्याचा विचार करून आलो। लोक म्हणतात संत महात्म्याचा उपदेश आजच्या काळामध्ये काय उपयोगाचा। लोकांचा असा प्रश्न आहे, आजच्या काळामध्ये संत महात्म्यांचा उपदेश घेऊन काय करायचं आहे।
त्याच्यामुळं काय वैज्ञानिक प्रगती होणार आहे का? हां, लोकांना हे कळत नाही की ज्याच्याकरता मनुष्य प्रयत्न करतो ते काय आहे तर सुख आहे. आणि जगामध्ये असं कोणी नाही किती मोठा श्रीमंत झाला तर मी सुखी झाला असं तो म्हणत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे तर जो विचार करतोय तोच सुखी आहे. आणि विचार करण्याची शक्ती संत महात्म्याच्या सहवासाशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांच्या जवळ पैसा नसेल, तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी मोठा नजराणा पाठवला. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराज इतकं मानत होते की शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी म्हटलं असतं, महाराज तुम्ही एवढे किल्ले बांधले, माझ्याकरता एक देहूला मठ बांधून द्या, पंढरपूरला एक मठ बांधा. हां, आमचं तीर्थक्षेत्र पैठण आहे, आळंदी आहे, सगळ्या ठिकाणी आमचा एक एक मठ बांधून द्या म्हटलं असतं तर शिवाजी महाराजांनी दिलं नसतं का? पण तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजाला ते काही मागितलं नाही. उलट काय झालं, शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना काहीतरी नजराणा पाठवा म्हणून नजराणा पाठवला. दिवट्या, छत्री, घोडे, मोठमोठे अलंकार सगळं पाठवलं. तुकाराम महाराजांची पत्नी म्हणत होती, महाराजांनी एवढं पाठवलंय, आपल्या तुम्हाला नको असेल तर मुलांच्याकरता ठेवून घ्या. हां, महाराजांनी ते काही ठेवून घेतलं नाही, जसंच्या तसं परत केलं आणि निरोप पाठवला शिवाजी महाराजांना की महाराज तुम्ही आमच्याकडे हे पाठवलंय ते मी परत पाठवतो, पण परत पाठवतो याचा अर्थ तुमचा अपमान करायचा आहे असा नाही. मी परत का पाठवतो की हे आम्हाला नको आहे, याची आसक्ती आमच्या अंतःकरणात नाही आहे. दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्यात न पडे. जर हे दिल्यानं आम्ही आनंदी होऊ असं वाटत असेल तर तुम्हाला, तर तो तुमचा समज बरोबर नाही, गैरसमज आहे कदाचित. मग आम्हाला आनंदी करायचं असेल तर काय करायचं मी सांगतो. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना पाठवलेल्या उत्तरात म्हटलंय, महाराज एवढंच करा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमचं सुख कशात आहे, हे तुमच्या तोंडानं तुम्ही विठ्ठलाचं नाम घ्या आणि देवाच्या करता काम करा, एवढंच आम्हाला पाहिजे, दुसरं काही नाही. आणि शिवाजी महाराज तेच करत आले होते. शिवाजी महाराजांचं राज्य कशा करता होतं हो, जर आपण विचार करू लागलो तर शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेचा जर विचार केला आपण तर शिवाजी महाराजांच्या त्या राजमुद्रेवर काय लिहिलेलं आहे, संस्कृतातलं वचन आहे त्याच्यावर, प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते. काय म्हटलेलं त्याच्यात, प्रतिपच्चंद्र लेखेव, प्रतिपदेचा चंद्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून वाढत वाढत पौर्णिमेपर्यंत पूर्ण होतो, मोठा होतो. शुक्ल पक्षाच्या कोणत्याही महिन्याची पहिली तिथी जी आहे तिला प्रतिपदा म्हणतात. त्या प्रतिपदेला येणारा चंद्र छोटा असतो, तो वाढत वाढत मोठा होतो. शिवाजी महाराजांचं राज्य, शिवाजी महाराजांची मुद्रा, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे कसं आहे त्याच्यात वर्णन केलेलं आहे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी, वर्धिष्णू म्हणजे काय, वाढत जाणारी, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी, वर्धिष्णू असलेली, विश्ववंदित असलेली, विश्वानं ज्याचं वंदन केलेलं आहे अशी शिवाजी महाराजांची राज्यनिष्ठा आहे. शिवाजी महाराजांचं राज्य काय आहे, विश्वानं ज्याला वंदन करावं असं ते राज्य आहे. शाहसुनो, शहाजी महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज, त्यांची शिवस्य एषा, त्या शिवराजांची ही मुद्रा भद्राय राजते. भद्राय म्हणजे लोकाच्या, सामान्य जनाच्या, जनतेच्या, रयतेच्या कल्याणासाठी विराजमान झालेली आहे. ती कशा, तिची शोभा कशामुळे आहे, शिवाजी महाराजांचं राज्य मोठं आहे, त्यांचं सिंहासन फार भारीच आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं मोठेपण नाही, त्यांचा राज्याभिषेक मोठा झाला म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचं विशेष नाही, तर त्यांची जी राज्य स्थापनेची कल्पना आहे ती काय आहे, तर जनतेचं कल्याण झालं पाहिजे, रयतेचं कल्याण झालं पाहिजे.
सामान्य लोक सुखी झाले पाहिजेत. आणि हे शिवाजी महाराजांचं जे आहे तेच संत महात्मे करतात ना. म्हणून राजकारणातले राजे असलेले संत म्हणजे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज म्हणजे राजे असून संत आहेत. म्हणून शिवाजी महाराजांचं मोठेपण जितकं सांगावं तितकं कमी आहे. आणि अशा या जाणत्या शिवाजी महाराजांचं मोठेपण तुकाराम महाराजांना मान्य होणार नाही अशातला प्रकारच नाही. तुकाराम महाराज त्यांचं मोठेपण जाणूनच आहेत. पण तरी तुकाराम महाराजांनी त्यांचा नजराणा परत केला. म्हणजे याचा अर्थ काय, शिवाजी महाराजांचं मोठेपण अबाधित ठेवून तुकाराम महाराजांना हे सांगायचं की महाराज, माझ्याकरता तुम्ही काही करण्याची गरज नाही. माझ्या कौटुंबिक अशा चिंतेची तुम्ही काळजी करायची गरज नाही. माझ्या कुटुंबाचं जे आहे ते चालू आहे. तुमच्या राज्यामध्ये त्यात काही कमतरता पडणार नाही. पुढे चालून आमची वंश परंपरा जी आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही त्रास होणार नाही. म्हणून तुम्ही आम्हाला स्वतंत्रपणे काहीतरी द्यायला पाहिजे अशातला भाग नाही. जर शिवाजी महाराजांचा तो नजराणा तुकाराम महाराजांनी स्वीकारला असता तर लगेच शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना काहीतरी जहागीर वगैरे दिली असती की नाही. शक्य आहे, दिलं असतं. पण तुकाराम महाराजांनी सुरुवातीलाच नाकारलं की हे आम्हाला नको. प्रपंच वाढवायचा नाही, आम्हाला स्वार्थ साधायचा नाही, परमार्थ करायचा आहे. आणि जे तुकाराम महाराज संत राहून करत होते तेच शिवाजी महाराज राजे राहून करत होते. शिवाजी महाराजांनी स्वार्थ वाढवला नाही, प्रपंचाचं साधन केलं नाही. सतत काय केलं तर धर्माचं साधन केलं. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हटलं. आणि धर्मसंस्थापनेसाठी जसा देवाचा अवतार होतो, रामचंद्र आले, प्रभू रामचंद्र जसे आले तसंच शिवाजी महाराजांचाही अवतार आहे. म्हणून शिवाजी महाराज यांचं मोठेपण अबाधित ठेवूनच तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचा नजराणा परत केला. आणि त्यांना सांगितलं, महाराज, आपण जे धर्माचं कार्य करता ते कार्य आपण चालू ठेवावं. त्याच्यामुळंच आम्हाला आनंद आहे. तुम्ही आमच्याकडे स्वतंत्रपणे विशेष लक्ष देण्याची आणि आम्हाला पूज्य मानून आमच्या मागे लागण्याची काही गरज नाही. हे शिवाजी महाराजांच्याकडे आपल्या या कृतीतून सूचित करायचं होतं तुकाराम महाराजांना. मला हे सांगायचं की संत महात्मे स्वार्थासाठी कधी प्रयत्न करत नसतात. पण त्यांचं मोठेपण हे कशात आहे तर ते आपल्याला चांगला धर्म शिकवतात. काय केलं पाहिजे माणसाला कळत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे सामान्य माणसाला त्याचं ज्ञान नसतं. हे ज्ञान करून देण्याकरता संत महात्मे अवताराला येतात ना. त्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांचा, नामदेवरायांचा, तुकाराम महाराजांचा, सगळ्याच संत महात्म्यांचा जो अवतार झालेला आहे त्या धर्माचं पालन केलं तर आपल्याला सुख होणार आहे. याच्याकरता कर्तव्य आपल्याला शिकवतात. काय केलं पाहिजे साध्या शब्दात नाथरायांनी सांगितले त्यांच्या हरिपाठामध्ये की बाबांनो, करायचं असेल तर काय करा, करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे नका करू. बाबांनो, तुम्ही साधन हरीचं करा, देवाच्या प्राप्तीचं साधन करा, धर्माचं साधन करा. काहीतरी उगी करायचे म्हणून करू नका. वेळ जात नाही करमणूक म्हणून काहीतरी करायचं तर भजन करा ना, करमणूकही होईल आणि परमार्थही होईल. संत महात्मे नामस्मरण करण्याचा उपदेश करतात ना. नामस्मरण करा म्हणतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा नामस्मरण करण्याचा संदेश संत महात्मे देतात ना. आणि नामस्मरण अतिशय सोपं साधन आहे म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं. तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेले, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. हो, सोपं साधन आहे. इतर साधनं खूप अवघड आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सगळ्या साधनांचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. भगवद्गीतेमध्ये भगवानही सांगतात, यज्ञ दान तप कर्म साधनं खूप आहेत. सोपं आहे का यज्ञ करणं? सोपं आहे का? भगवान सांगतात, यज्ञदान तप कर्म नत्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव का पावनानी मनीषिणाम. भगवान सांगतात, यज्ञ केला पाहिजे, दान केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे.
न त्याज्यम कार्यमेव तत्. केला पाहिजे, पण यज्ञ करणं सोपं आहे का? मी विनोदानं सांगत असतो, डालडा जाळला म्हणजे यज्ञ होत असतो का? हा, यज्ञाकरता चांगलं तूप लागतं, गाईचं तूप लागतं, वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. यज्ञ अवघड आहे. पण संत महात्मे आपल्याला एक सोपा यज्ञ सांगतात. नाम जप यज्ञ. नुसता नामाचा जप करा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम जप यज्ञ तो परम. सगळ्यात मोठा यज्ञ कोणता आहे? तर भगवंताच्या नामाचा जप करणं हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. नळोबारायांनी सांगितलं, काही गरज नाही, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्या नपवती ओ याच्या दारवंठा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिताती वाटावो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत जन भेटती कृपाळ. वेगवेगळी साधनं आहेत, यज्ञ आहे, दान आहे. दान करणं तरी सोपं आहे का? दान होत नाही महाराज. कृपणाला दान शक्य आहे का? दान करणं शक्य नाही. लोक नावाचे दाते पुष्कळ आहेत, आडनावाचे दाते असतील भरपूर, पण दान करणं, शास्त्र असा विचार सांगतो, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. 100 माणसांच्या मधून एखादा मनुष्य पंडित असतो. शतेषु जायते शूरः, 100 माणसांच्या मधून एखादा मनुष्य शूर असतो. त्याच्यापेक्षा पंडित दुर्मिळ आहे. शूर माणसापेक्षा पंडित दुर्मिळ. सहस्रेषु च पंडितः, 1000 माणसामधून एखादाच पंडित असतो, सगळे पंडित नसतात. आणि वक्ता, वक्ता दशसहस्रेषु, सगळ्याला वक्ता होता येत नाही. 10,000 माणसाच्या मधून एखादा वक्ता असतो, म्हणून वक्ता दशसहस्रेषु म्हणतात. चांगल्या वक्त्याच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? वक्ता दशसहस्रेषु, 10,000 माणसांच्या मधून एखाद्याला चांगलं वक्तृत्व जमतं. आणि दाता, लाखातून एक सापडेल की नाही सांगता येत नाही. दाता भवती वानवा, शास्त्र असा विचार सांगतं, दाता भवती वानवा. दाता असेल की नाही सांगता येत नाही. लाखात तरी एखादा दाता सापडेल की नाही सांगता येत नाही. म्हणून कबीरांनी सांगितलं, माणसं दान करतात म्हणजे काय करतात? दान करण्याचा देखावा करतात. कबीर महाराज म्हणतात, कबीरांनी फार सुंदर सांगितलंय, माणसं असे विचित्र आहेत म्हणले, ऐरण चोरून आणतात म्हणे आणि सुई दान करतात. भ्रष्टाचारी माणूस काय करतो? तेच करतो ना. कबीरांनी सांगितलं, ऐरण की चोरी करे सुई का करे दान. ऐरण चोरून आणतात आणि सुईचं दान करतात, आणि वर उंच चढून बघतात की मला स्वर्गाला न्यायला विमान कधी येईल म्हणून. ऐरण की चोरी करे सुई का करे दान, चढ़ चौबारे देख रहे है कब आवे विमान. कबीरांचे शब्द आहेत. म्हणजे दाता सहसा मिळत नाही ना. दातृत्व ही दुर्मिळ गोष्ट आहे. पण आपण सुरुवातीलाच बघून आलो की संत महात्म्यासारखा दाता नाही. कारण संत महात्म्यांनी जे संपणार नाही असं दान केलेलं आहे ना. सामान्य माणसानं केलेलं दान किती पैसा दिला तर आज दिला उद्या संपून जाईल. पण संत महात्म्यांनी केलेलं जे दान आहे, नामदेव महाराजांनी आपल्याला केलेलं हे जे दान आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं दान आहे, हे संपणार आहे का? संपणारं नाही. म्हणून त्याचा संत महात्म्यांनी केलेल्या दानाचा विचार करत असताना म्हटलेलं आहे, या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिसा अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. संत महात्म्यांचं देणं, संत महात्म्यांचं दान एवढं मोठं आहे की कल्पवृक्षापेक्षाही ते मोठं आहे, परिसापेक्षाही ते मोठं आहे. त्यांच्या दानापुढे, दातृत्व शक्तीपुढे चिंतामणीसुद्धा ठेंगणा आहे. असं संत महात्म्यांच्या चरित्राचं दान जे करतात ते नामदेवराय आहेत. म्हणून नामदेवरायांनी केलेला हा जो ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार आहे,
तो फार महत्त्वाचा आहे. आपण आदी आणि तीर्थावळी या 2 प्रकरणांचा विचार करून पुढे आलो. नामदेवरायांनी आदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वजीवनाचा वेध घेतला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व परंपरेपासूनचा इतिहास, त्र्यंबक पंतांच्या पासूनचा इतिहास आपल्याला नामदेव महाराजांनी या आदी प्रकरणातून सांगितला. तीर्थावळी नावाचं जे दुसरं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा 10वा विचार आपण करून आलो. कारण हे एवढं मोठं चरित्र आहे की 3 दिवसात त्याचा विचार होणं शक्य नाही. इतकं मोठं सविस्तर प्रत्येक शब्दावर विचार करता येईल. कारण संत महात्म्यांचे शब्द म्हणजे कसे आहेत की त्या शब्दाचा अंत लागू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेच्या अर्थाबद्दल बोलत असताना असं म्हटले की सूर्याचं बिंब जे आहे ते केवढं असतं हो. सूर्य दिसायला आपल्याला एवढा दिसत असेल, चंद्र असा धरला तर एवढा दिसतोय, याला म्हणतात बचक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बिंब तरी बचकेची एवढे. बिंब केवढं आहे सूर्याचं? आपल्या हाताच्या पंजा एवढं आहे समजा, फार तर दिसायला आपल्याला. परी प्रकाशासी त्रिभुवन थोकडे, पण प्रकाश मात्र त्याचा किती मोठा आहे. तैसी शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. संत महात्म्यांचे शब्द सुद्धा तसेच आहेत. संत महात्म्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये समुद्राहुनी खोल अर्थ भरित, समुद्रापेक्षाही खोल असा अर्थ संत महात्म्यांच्या शब्दामध्ये भरलेला आहे. जसा संत महात्म्याच्या शब्दामध्ये अर्थ भरलेला आहे तसं संत महात्म्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा खोल अर्थ भरलेला आहे. म्हणून आपण विचार करतो की ज्ञानेश्वर, आधुनिक मनुष्य काय म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, असं कुठं शक्य आहे का? माणसाला काय वाटतं, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली ही कपोलकल्पित कल्पना आहे. रेड्याच्या मुखी वेद बोलवला म्हणतात, कल्पना आहे ही. काहीतरी सांगायचं, चमत्कार सांगायचा आणि महत्त्व वाढवायचं याच्याकरता सांगितलंय. कारण माणसाचा सहजासहजी विश्वास बसत नाही. गंमत अशी आहे की मनुष्याची प्रकृती अशी आहे. शास्त्रानं त्याचा विचार सांगितला, श्रद्धामयोयम पुरुषः यो यत् श्रद्ध स एव सः. मनुष्य श्रद्धामय आहे, त्याच्या ठिकाणी विश्वास आहे, पण हा विश्वास चांगल्या गोष्टीवर लवकर निर्माण होत नाही, कल्याणकारक गोष्टीवर लवकर निर्माण होत नाही, संताच्या पायावर लवकर विश्वास निर्माण होत नाही, संतांच्या चरित्रावर लवकर विश्वास निर्माण होत नाही. माणसं विश्वास ठेवतात, नाही ना असं नाही, पण कोणावर ठेवावा विश्वास, कोणावर ठेवायचा? संत महात्म्यांनी सांगितलं संतावर ठेवायचा, संतांच्या चरित्रावर ठेवायचा. जगामध्ये 3 प्रकारचे लोक सांगितले. काही भ्रांत आहेत, काही विप्रलंभक आहेत आणि काही संत आहेत. भ्रांत लोक आहेत खूप. भ्रांत म्हणजे अज्ञानी, त्यांच्याजवळ ज्ञान नाही आणि त्यांच्या ज्ञानावर म्हणजे त्यांच्या ज्ञानावर विश्वास ठेवणं म्हणजे अज्ञानावर विश्वास ठेवल्यासारखं आहे. एक अशी गोष्ट सांगतात की गुरुजी धडा शिकवत होते वर्गामध्ये आणि शिकवताना त्या पाठामध्ये एक शब्द आला. शब्द असा होता, व्यासपीठ असा शब्द होता. व्यासपीठ शब्द आला, विद्यार्थ्याला काही कळलं नाही. त्याने विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? गंमत अशी, गुरुजी कधी प्रवचन ऐकायला गेले नव्हते, त्यामुळे ज्याच्यावर बसून प्रवचनकार प्रवचन करतो त्याला व्यासपीठ म्हणतात. गुरुजीला माहीत नाही, सुरुवातच झाली होती, शिकवायला नुकतेच आले होते. व्यासपीठ म्हणजे काय त्यांना माहीत नाही. पोराने विचारलं व्यासपीठ म्हणजे काय? आता माहीत नाही म्हणावं तर आपलं अज्ञान उघडकीला येईल, म्हणून गुरुजीने सांगितलं, अरे तुला काय कळत नाही म्हणले, व्यासपीठ म्हणजे असं आहे म्हणले, आपल्याकडे जसं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ असतं ना, अमेरिकेत एक प्रकारचं पीठ मी विकत मिळतं म्हणजे त्याला व्यासपीठ म्हणतात. असा त्याने अर्थ सांगितला. हा अर्थ सांगितल्याबरोबर त्या पोराचं जरी समाधान झालं, तो पोरगा म्हणला, ठीक आहे गुरुजी, बरं बरं, मला आत्ता लक्षात आलं.
त्या पोराला कळलं नाही की गुरुजींनी चूक सांगितलंय म्हणून, पण त्या पोराचं अज्ञान त्याच्यामुळे दूर झालं का? सांगण्याचं तात्पर्य काय, जो अज्ञानी आहे, भ्रांत आहे, त्याचा जर उपदेश ऐकला तर कल्याण होणार नाही. मग दुसरा प्रकार माणसाचा सांगितला शास्त्रांनी, तो प्रकार आहे विप्रलंभ नावाचा. विप्रलंभ म्हणजे लबाड. विप्रलिप्सा याचा अर्थ आहे लबाडी करणं. आपल्याला योग्य माहीत असूनही अयोग्य सांगणं याला म्हणतात विप्रलिप्सा. जर आपल्याला योग्य मार्ग माहीत आहे, मुंबईची गाडी माहीत आहे, एखाद्यानं विचारलं ही मुंबईला गाडी जाते का? एखाद्या माणसाला पाटी वाचायला येत नसते, अशिक्षित असतो, त्याने विचारलं ही गाडी मुंबईला जाते का? मग सांगणाऱ्या माणसाचं कर्तव्य, ज्याला वाचता येतं त्याचं कर्तव्य की ही गाडी आहे बघ मुंबईला जाते. पण ह्याला काय असतं, त्याची फजिती करायची सवय असते. हा विप्रलंभ असतो, त्याला फजिती करायची सवय. तो मुंबईची गाडी तिकडे असताना तो म्हणतो तिकडे जा लवकर, पळ तिकडं, आणि त्या माणसाची ती गाडी सुटून जाते. कोणाचं ऐकल्यामुळं झालं? ते विप्रलंभाचं ऐकल्यामुळं झालं नुकसान. एक अशी गोष्ट सांगतात की एक भोळा मनुष्य, त्याचं लग्न झालं आणि सासरवाडीला जाण्याकरता निघालाय. सासरवाडीला जाण्याकरता पहिल्यांदा निघालाय. भोळा आहे. तिथे गेल्यानंतर काय बोलावं, कसं बोलावं, कोणाशी कशा पद्धतीनं वागावं त्याची काही कल्पना नाही. जात असताना विचारावं कोणाला तरी म्हणून त्यानं विचारायला सुरुवात केली. गावामध्ये प्रवचनकार होते, गुरुजी होते, देवळातले महाराज होते, कोणालाही विचारलं नाही. तर त्याची नेहमी थट्टा करणारे जे त्याचे लबाड दोस्त आहेत त्या दोस्तांना विचारलं. त्याने विचारलं, मी म्हणला सासूरवाडीला जाण्याकरता निघालो, पहिल्यांदा जाऊ लागलो. गंमत ऐका त्याची. तो म्हणायला लागला, मी पहिल्यांदा सासूरवाडीला जायला निघालो, आता मला सांगा तिथं गेल्यानंतर मी कसं वागू, काय बोलू, मला सांगा थोडं. त्या पोरांनी सांगितलं, त्याची थट्टा करणारी ती पोरं, ते म्हणले काही चिंता करू नको, तिथं गेल्यावर पहिल्यांदा जो भेटेल त्याला नमस्कार म्हण, नंतर तुम्हाला लेकरं बाळं किती चौकशी कर, नंतर ते तुला काहीतरी विचारतील, बोलतील, तुला काही कळो न कळो, त्याने पहिला प्रश्न विचारला की हो म्हण, आणि दुसरा प्रश्न विचारला की हो म्हण. एवढं सोपं सांगितलं त्याने. ते म्हणले एवढं लक्षात ठेव. तो म्हणला ठेवतो, लक्षात ठेवतो. त्याने लक्षात ठेवलं, चांगलं लक्षात ठेवलं आणि सासरूवाडीला गेला. गंमत त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा सासरे बुवा भेटले, सासरे बुवांना नमस्कार म्हणला, सासरे बुवांनी नमस्कार म्हटला. दोस्तांनी सांगितलं नमस्कार झाल्यानंतर तुम्हाला लेकरं बाळं किती विचारायचं, याला कुठं कळतंय विचारावं का नाही ते दोस्तांनी सांगितलेलं आहे. स्वतःच्या सख्या सासऱ्याला विचारू लागलाय तुम्हाला लेकरं बाळं किती म्हणून. कळत नाही ना, विप्रलंबकाचं ऐकलेलं आहे, कळत नाही. स्वतःच्या सासऱ्याला विचारलं तुम्हाला लेकरं बाळं किती. सासऱ्याला वाटलं जावाई गंमत करतोय. सासरे म्हणले काय जावाई बुवा, मला 2 मुलं 2 मुली, त्यातली एक तुम्हाला दिली. इतक्यामध्ये जावाई बापू आले म्हणून मधून सासूबाई आल्या. दोस्ताने सांगितलं कोणी भेटलं की त्याला पहिल्यांदा नमस्कार म्हणायचा. सासूबाईला त्यानं नमस्कार म्हटला, सासूबाईने नमस्कार म्हणला. पुन्हा ते आठवलं त्याला की आता नमस्कार झाल्यानंतर प्रत्येकाला लेकरा बाळांची चौकशी करायची. सासूबाईलाही पुन्हा तोच प्रश्न, तुम्हाला लेकरं बाळं किती. आता सासऱ्याची आणि सासूबाईची एकच, एवढं कळायला पाहिजे ना. भोळा आहे, ज्ञान नाही, स्वतःला ज्ञान नाही, ज्यांनी सांगितले त्यांचं बरोबर नाही, विप्रलंबक आहेत ते. आणि सासूबाईला वाटलं काय जावई बापू नमस्कार म्हणले, लगेच माझ्या लेकरा बाळाची चौकशी करू लागले. सासूबाईला थोडं काही कळालं नाही, निघून गेली आत तुमच्याकरता चहा आणते म्हणून. सासूबाई आत गेल्यानंतर काहीतरी, आता हा गप्प बसलाय, काहीतरी बोलावं. सासऱ्यानं विचार केला काहीतरी आता जावयाला बोलतं करावं, बोलत नाही स्वतःहून, काहीतरी बोलतं करावं म्हणून विचारलं आत्ता चालात का गावाकडून. पहिला प्रश्न विचारला, पहिल्या प्रश्नाला हो म्हणायचंय, दुसऱ्या प्रश्नाला हो म्हणायचंय, पुन्हा पहिला प्रश्न आला की हो म्हणायचंय, दुसरा प्रश्न आला की हो चालूच ठेवायचंय. असं त्याने प्रश्न, गंमत बघा, सासऱ्याने प्रश्न विचारला आत्ता चालात का गावाकडून, हो म्हणला.
लगेच दुसरा प्रश्न सासरे विचारतात. दुसऱ्या प्रश्नाला हो म्हणायचं. पहिला प्रश्न विचारला, आत्ताच आलात का गावाकडून? हो. गावाकडचे सगळे बरे आहेत का? हो म्हणला. बरे आहेत का सगळे गावाकडचे? हो म्हणला. हा. लगेच पुन्हा पहिला प्रश्न, काय फार आजारी वगैरे आहेत की काय? पुन्हा पहिला प्रश्न, हो म्हणला. आजारी वगैरे आहेत की काय? हो. काही जगण्याची शक्यता वगैरे? हो. मग आपल्याला लगेच आता निघावंच लागेल की काय? हो. त्यांची आपली निदान शेवटची तरी भेट होईल की नाही? हो म्हणला. हे असं का झालं? विनोदाचा भाग सोडा. गोष्ट काल्पनिक असेल, सांगण्याचं तात्पर्य काय? तर त्यानं जो विश्वास ठेवला आहे तो कोणावर ठेवलेला आहे? विप्रलंभकावर ठेवलेला आहे, फसवणाऱ्यावर ठेवलेला आहे, लबाड माणसांच्यावर ठेवलेला आहे. फसवणारे, लबाड, विप्रलंभक ज्याला शास्त्राने म्हटलेलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोगाचं नाही. भ्रांतावर म्हणजे अज्ञानी मनुष्यावर विश्वास ठेवून उपयोगाचं नाही. तर विश्वास ठेवायचा तो कुठं ठेवायचा? तर संत महात्म्यांच्या जीवनावर आणि संत महात्म्यांच्या चरित्रावर विश्वास ठेवायचा. तर माणसाचं कल्याण होणार आहे, नाही तर नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझा विश्वास कुठे आहे? तुकाराम महाराज स्वतः अवतारी संत आहेत, पण तुकाराम महाराज म्हणतात, मी कोणावर विश्वास ठेवतो? फक्त संतावर ठेवतो. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत महात्म्यांच्या पायावर माझा विश्वास आहे. काया वाचा मनानं मी त्यांचा दास झालो. कारण काय? मला माहीत आहे संत महात्मेच आमचं कल्याण करू शकतात. कोणालाही आमचं कल्याण करता येत नाही. जगाचं हित कशात आहे? संत महात्म्यांनाच माहीत आहे. संत महात्मेच जगाचं हित करू शकतात. तेची माझे हित करीती सकळ. आणि जगाचं हित कशात आहे? तर देवाची कृपा होण्यात जगाचं हित आहे. जेणे हा गोपाळ कृपा करी, शोधून या आले संत, हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे आणि जगाचं अहित कशात आहे याचा शोध जर कोणाला लागलेला असेल तर तो संत महात्म्यांना लागलेला आहे. म्हणून तेची वचने अनुवादिती, संत महात्मेच आपल्या वचनातून त्या हिताच्या गोष्टीचा अनुवाद करत असतात, त्या हिताच्या गोष्टी सांगत असतात. सकळ नीतीप्रमाणे माणसाला नीती धर्म शिकवण्याचं काम संत महात्मे करत असतात. म्हणून संत महात्म्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या चरित्रातल्या चमत्काराच्या घटनावरही विश्वास ठेवावा. कारण ह्या चरित्रातल्या घटना सांगणारे सुद्धा कोण आहेत? संतच आहेत ना. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातल्या रेड्यामुखी वेद बोलवण्याच्या घटना असतील, भिंत चालवण्याची घटना असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी अणिमा सिद्धीनं खोल विहिरीत जाऊन पाणी पिण्याची घटना असेल, चांगदेवानी वाघावर बसून येण्याची घटना असेल आणि ज्ञानेश्वर महाराजांना नमन करण्याची घटना असेल, प्रत्येक घटनेमध्ये असलेला जो चमत्कार आहे त्या चमत्काराचं वर्णन करणारे कोण आहेत? नामदेव महाराजासारखे संत महात्मे आहेत. आणि संत महात्मे कधी कधी खोटं बोलतात का? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, माझ्या वाचेनं कधीही असत्य बोलण्याचं पाप केलेलं नाही. संत महात्मे आहेत, आम्ही असत्य वचन नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले संत महात्म्यांचं वैशिष्ट्यच आहे की ते कधीही खोटं बोलत नाहीत. नामदेवरायांनी ज्या अर्थी संत महात्म्यांचं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, या सगळ्या चमत्काराच्या घटना ज्ञानेश्वर महाराजांचं अवतारीपण सिद्ध करणारे आहेत. ज्ञानेश्वर महाराज अवतारी संत होते. तुकाराम महाराजांच्या जीवनात अशा चमत्काराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. याचं कारण काय? तुकाराम महाराज सुद्धा अवतारी संत होते, हेच त्याचं कारण आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र हे
ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनातच बोलायचं झालं तर म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, त्याचं वर्णन करावं, त्याचं श्रवण करावं. त्याच्यामुळं सांगणाऱ्याला जसं पुण्य आहे त्याच्यापेक्षा जास्त पुण्य ऐकणाऱ्याला आहे. ऐकणाऱ्या माणसाला सुद्धा देवाची कथा आणि संत महात्म्यांची कथा ऐकणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण कालपर्यंत या कथेतला काही भाग बघत आलो. आपण पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या चरणाजवळ विनंती केलेली आहे की पांडुरंगा, आता माझ्या जीवनाचा जो अवतार कार्याचा भाग होता तो संपलेला आहे, ज्याच्या करता मी जन्माला आलो. ज्ञानेश्वर महाराजांचं काही वय फार झालेलं नाही, 22 वर्षाचं वय आहे. 22 वर्षाच्या वयाचे असताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? कितीही मोठं वय झालं तरी ज्याला कळणार नाही असा अमृतानुभव निर्माण केला, हो की नाही? मोठे मोठे ज्ञानी, योगी, तपी, अभ्यासक, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं सगळं अध्ययन ज्यांनी केलेलं आहे, अजून त्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवाचा पूर्ण अर्थ कळलाय असं वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव नावाचा, अनुभवामृत नावाचा जो ग्रंथ आहे, अतिशय तात्विक अशा स्वरूपाचा ग्रंथ. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना झाल्यानंतर तो केला. त्या ग्रंथाचा अर्थ कळणंच अतिशय अवघड आहे. अशी ग्रंथरचना ज्यांना करता आली ते ज्ञानेश्वर महाराज किती वर्षाचे होते? हो, 22 वर्ष वय होतं. आणि 22व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, देवा तुमच्या कृपेनं हे सगळं झालं, देवा तुमची कृपा झाली म्हणून मी ज्ञानेश्वरीसारखा भावार्थ दीपिका ग्रंथ. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी हे नाव दिलेलं नाही. ज्ञानेश्वरी हे नाव नामदेव रायांनी ज्ञानेश्वरीला दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका असं नाव दिलेलं आहे. गीतेचा मी काय सांगितलाय? भावार्थ सांगितलाय. आणि भावार्थ स्पष्ट करून दाखवणारा एक दिवा या अर्थानं माझ्या या ग्रंथाकडे पहा, असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथाला काय म्हटलेलं आहे? भावार्थ दीपिका असं म्हटलेलं आहे. आणि स्वतः मी केलंय असं ज्ञानेश्वर महाराज कधीच म्हणत नाहीत. अत्यंत नम्रतेनं ज्ञानेश्वर महाराजांनी विनयानं या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि आता देवाला म्हणायला लागले, देवा आता काय करा, आज्ञा द्यावी वैकुंठा, मला माझा अवतार संपवण्याची आज्ञा द्यावी. अष्टोत्तर तीर्थे सारी ओघे आळी अलंकापुरी, वाद्ये वाजता ती गजरी, कीर्तन लहरी अमृताची, जैसा कस्तुरीचा सुगंध अनुभवी न म्हणती बद्ध. अनेक प्रकारच्या तीर्थांचं आगमन तिथं झालं. पंढरीचे सगळे वारकरी अलंकापूर या ठिकाणी आले. साधू संतांचा मेळावा जमा झाला. देव सर्व उपस्थित झाले. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं स्थान निश्चित झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगावला झाला. रेड्यामुखी वेद बोलवण्याचा चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांच्या हातून पैठणला झाला. पैठणला ज्ञानेश्वर महाराजांचा फार मोठा गौरव झाला. हत्तीवरून मिरवणूक निघाली. लोकांनी त्यांना अगोदर जे निंदा करत होते ते वंदन करू लागले. सर्व ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहेत म्हणून त्यांना लोटांगण घातलं. हे सगळं झालं. त्या पैठणमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घ्यावी वाटली नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातली 3 महत्त्वाची ठिकाणं आहेत. नेवाशाला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, आपण काल पाहिलं. ज्ञानेश्वरीची रचना ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशा या ठिकाणी केली. आपेगावला ज्ञानेश्वर महाराजांचा, त्यांच्या वडील बंधूचा, धाकट्या बंधूंचा, सोपानदेवांचा आणि मुक्ताईचा सुद्धा जन्म झाला. आपेगाव ही त्यांची जन्मभूमी, तिथून ते निघालेले. नेवाशालाही त्यांचं कार्य झालं आणि पैठणात मोठा सत्कारही झाला. अपमानापेक्षा मोठा सत्कार झाला. जितका अपमान होता ना त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा सत्कार झाला.
ज्यांनी ज्यांनी अपमान केला ते त्यांच्या पायावर लोळण घेऊ लागले होते. असा मोठा सत्कार झाला. ज्ञानेश्वर महाराजांना घेता आली असती तिथे सुद्धा समाधी, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते सुद्धा गाव निवडलं नाही, आपेगाव निवडलं नाही, नेवाशाला समाधी घ्यायचं ठरवलं नाही, पैठणला ठरवलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं आजोळ जे आळंदी आहे, सिद्धोपंतांचं गाव आळंदी, त्यांच्या आजोबाचं गाव, त्या आजोबाच्या गावी येऊनच समाधी घ्यायचं ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं. त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे अनादि सिद्धपीठ आहे. इथं आल्यानंतर माझ्या वडिलांना माझ्या आईची भेट झाली. रुक्मिणी मातेची, रुक्माईची भेट कुठे झाली? वडिलांना तिथे झाली. आणि ज्या सोन्याच्या पिंपळाला माझी आई प्रदक्षिणा करत होती, त्या सोन्याच्या पिंपळाच्या कृपेनं आम्ही घडलो ना. आणि इथे सिद्धेश्वराचं शिवपीठ हे जुनाट अशा प्रकारचं शिवपीठ या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणीच समाधी घ्यायची असा निर्णय ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला. वयाच्या 22व्या वर्षी घेतला. सगळ्यांना वाटत होतं की एवढे मोठे विद्वान ज्ञानेश्वर महाराज अजून कित्येक वर्ष जगले तर जगाला उपयोग होणार आहे त्याचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विनाकारण कमी वयात समाधी घ्यायचं का ठरवलं असेल बाबा? त्यांच्या सहवासातले सगळे व्यथित झालेले आहेत, दुःख वाटू लागलेलं आहे. नामदेवरायाला तर दुःखाचा बांध फुटून चाललेला आहे. नामदेवराय ज्ञानेश्वर महाराजांच्या वियोगाचं दुःख सहन करू शकत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. नामदेवराय म्हणतात की बाबा हे सगळं ठीक आहे, आळंदी खूप छान आहे, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य खूप छान आहे, इंद्रायणी आहे, पिंपळाचा पार आहे, पुण्यभूमी आहे, धन्य भागीरथी मणिकर्णिका ओघा आणि कहो गंगा त्रिवेणी तया, धन्य ऋषेश्वर, धन्य पांडुरंग, सगळं आहे आळंदीत. नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत, झाला पा एकांत ज्ञानोबाचा. आणि अशा आळंदी क्षेत्रामध्ये आल्याड पल्याड पताकांचे भार, मध्ये मनोहर इंद्रायणी. पंढरपूरचे सगळे वारकरी कार्तिकी यात्रा संपवून कुठं आलेले आहेत? आळंदीला आलेले आहेत. जरी पटक्याच्या झेंड्यांचा सगळा साज तिथे दिसतोय. कैलासाचा वास अधिक सिद्ध बेट, विष्णूचे वैकुंठ पुरातन. आळंदीच्या ठिकाणी कैलास आहे आणि वैकुंठ सुद्धा आहे. असं हे उत्तम परमात्म्याच्या सान्निध्याचं फार मोठं तीर्थक्षेत्र. आळंदीचं वर्णन करत असताना संत एकनाथ महाराजांनी पुढच्या काळात म्हटलेलं आहे की सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञानेश्वर महाराज यांचं हे जुनं शिवपीठ, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि अशा वेळी नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांच्या या वियोगाचं दुःख अनावर झालेलं आहे. नामदेवराय देवाजवळ म्हणतात, देवा काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद महिष्यामुखी बोलविले. हा देवा काय सांगू ह्या आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन काय करू मी? रेड्याच्या मुखातून ह्यांनी वेद बोलवला. कोठवरी वानो यांची स्वरूप स्थिती, किती त्यांच्या मोठेपणाचं मी वर्णन करू देवा. चालविली भिंती मृत्तिकेची, अहो दगडा मातीची भिंत त्यांनी चालवली. अविद्या मायेचा लागो निधी वारा, ऐसे जगदोद्धारा बोलियले. जगाचा उद्धार करण्याकरता ज्ञान सांगितलं, ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर महाराज असे मोठे. नामा म्हणे त्यांनी तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. पतित लोकांना तारून नेलं, खूप मोठी भक्ती जगामध्ये वाढवण्याचं काम केलं. आणि स्वभाव बघावा यांचा तर अतिशय मवाळ. यांच्या पोटी कधी अहंकार शिवला नाही, कधी कोणापुढे आपलं मोठेपण यांनी मिरवलं नाही.
मी एवढा ज्ञानी म्हणून कधी सांगितलं नाही. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला कधीच ज्ञानेश्वर म्हणून घेत नव्हते. नाव जरी ज्ञानेश्वर असलं तरी ते म्हणत होते मी ज्ञानदेव आहे, फक्त ईश्वर नाही. नम्रतेनं ज्ञानेश्वर महाराजांची अशी जी नम्रता आहे, त्या नम्रतेचं वर्णन नामदेवराय या ठिकाणी करतात. आणि मला अशी कल्पना येत नाही, म्हणतात नामदेवराय, की ज्ञानेश्वर महाराजांनी जर समाधी घेतली तर मी जगू शकेन का? कासावीस प्राण मन तळमळी, माझा प्राण कासावीस होतोय, मन तळमळू लागलंय. जैसा का मासोळी जीवनावीण, जैसी का मासोळी जीवनावीण. पाण्याच्या बाहेर काढली मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. तशी नामदेवराव वर्णन करतात, ज्ञानेश्वर महाराज जर समाधीत गेले तर मी जगेन का? दाही दिशा ओस वाटती उदास, मला सगळ्या दिशा ओस पडल्यासारखं वाटेल, उदास वाटेल. करता ती सोस मना माझी, घातीला घोण प्राण आला कंठी, माझा प्राण कंठात आलेला आहे. ज्ञानदेवासाठी तळमळी, नामा म्हणे देवा वाटत असे खंती, फार दुःख वाटतं देवा मला. खूप माझ्या मनाची समजूत काढण्याचा मी प्रयत्न करतो, पण काही समजूत निघत नाही माझ्या मनाची. कारण गीतेवरी टीका ग्रंथ केला सार, केवळ ईश्वर ज्ञानाचा हा. किती मोठा चांगला ग्रंथ केला, ज्ञानाचा हा ईश्वर आमचा. आणि अशा या ज्ञानदेवाचा वियोग जसा नामदेव महाराजांना सहन होत नाही, तसा मुक्ताईला सुद्धा सहन होणार आहे का? मुक्ताई तर ज्ञानेश्वर महाराजांची लहान बहीण. निवृत्ती सोपान आणिक मुक्ताई, जाता ती पाही कोणीकडे. त्यांना काय, कसं, कुठे चाललोत आपण काही कळेना. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा निर्णय ऐकला मुक्ताबाईला, आपण चालत कुठे जातोय तेही कळेना. सोपान देवाची तशी स्थिती. निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी धरियली कंठी पांडुरंगे. देवाजवळ गेले, देवा आता तूच सांग. देवाने त्यांना जवळ घेतलं, निवृत्तीनाथांना जवळ घेतलं, सोपान देवाला जवळ घेतलं. मुक्ताई त्यांच्याजवळ गेली. कळवळली मनी करती दीर्घ ध्वनी, मनात कळवळा निर्माण झालेला आहे, दुःख दाटून आलेलं आहे, विकळ झाले चित्त विकल झालेलं आहे. आणि नामदेव महाराजांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येऊ लागलेले आहेत. काय करावं? ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे गुण आठवू लागलेले आहेत. अजून ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसले नाहीत, पण आता जाणार या कल्पनेनंच सगळे दुःखी झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना कोणी जा म्हणून आग्रह केलाय का? पण ज्ञानेश्वर महाराज त्याने जायचं ठरवलेलं आहे, समाधीमध्ये बसायचं ठरवलेलं आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज त्रिकालज्ञ आहेत, त्यांना सगळ्या काळाचं ज्ञान आहे. भूत भविष्य कळो येईल वर्तमान. भूतकाळात काय झालं, भविष्य काळात काय होणार आहे, वर्तमान काळात काय आहे याचं ज्ञान असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलेलं आहे की या आपल्या पांचभौतिक देहाचं आयुष्य संपलेलं आहे आणि या संपलेल्या आयुष्यात आता पुढचं कार्य करता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना याची कल्पना आलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आयुष्य संपलेलं देहाचं, पण कार्य अजून करायचं आहे. मग हा देह संजीवन समाधीमध्ये ठेवला तरच आपल्याला कार्य करता येईल. देह संजीवन समाधीमध्ये ठेवायचा, तरच त्या देहात राहून आपल्याला नेणिवेच्या पातळीवर सगळं कार्य करता येईल. याची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांना होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी आहे ती सगळ्या संत महात्म्यांच्या समाधीमध्ये अलौकिक अशा स्वरूपाची समाधी आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी संत महात्म्यांच्या जीवनाच्या संध्याकाळची जो प्रसंग आहे, जीवनाचा जो शेवट आहे संत महात्म्यांचा, त्याचा पायाच रचला आहे. संत महात्म्यांचं जीवन कसं असतं आणि संत महात्मे जगात असताना जसे उपकार करतात तसं आपलं जीवन अबाधित ठेवून सुद्धा संत महात्मे उपकार कसे चालू ठेवतात. ज्ञानेश्वर महाराजांना माहीत आहे की पुढच्या काळात माझ्या ज्ञानेश्वरीची गरज आहे, अजून माझ्या अमृतानुभवाची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये जगाला त्याचं कल्याण करण्याकरता माझ्या अस्तित्वाची सुद्धा गरज आहे.
मी निघून गेलो तर हे होणार नाही. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की आपलं आयुष्य आता संपलेलं आहे. देहाचं आयुष्य कशाला असतं? देहाला असतं, आत्म्याला थोडं आयुष्य असतं. जीवात्मा तर देवाचा अंश असल्यामुळं त्याला आयुष्याचा प्रश्न येत नाही. देहाचं आयुष्य आहे ते संपलेलं आहे आणि त्यामुळं त्याचा उपसंहार करावा लागेल. एकतर त्याला, कारण समाधीचे 2 प्रकार आहेत. एक संजीवन समाधी आहे आणि एक निर्जीव समाधी आहे. समाधी घेण्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली समाधी म्हणजे कशी आहे? संजीवन समाधी आहे. दुसऱ्या कोणत्याही संताच्या समाधीला नुसतं समाधी म्हणतात, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला संजीवन समाधी का म्हणतात? तर संत महात्म्यांनी सांगितलं की 22 वर्षाचे ज्ञानेश्वर 700-750 वर्षाच्या पूर्वी, 700 वर्षाच्या पूर्वी, आता 750वी जयंती आपण जन्म त्यांचा साजरा केला आपण महाराष्ट्रात सगळीकडे. तर त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं वय 22 वर्षाचं असताना जशी समाधी घेतली, 22 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज जसे त्या समाधीमध्ये त्यावेळी बसलेत तसेच आताही आहेत अशी सगळ्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तसेच बसलेले आहेत. आणि आता जरी कोणत्याही संताला विचारलं, तुकाराम महाराजाला विचारा, निळोबाराव यांना विचारा, ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज जनाबाई तर भेटून आल्या, समाधीत जाऊन भेटून आल्या जनाबाई. वैशिष्ट्य जनाबाईंचं समाधीच्या प्रसंगात जनाबाई उपस्थित नव्हत्या. जनाबाईंनी विचार केला, ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला आणि भेटीला येते म्हणाल्या. समाधीत जाऊन भेटून आल्या जनाबाई. तुकाराम महाराजांच्या सारखे संत महात्मे निळोबाराय काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज अजून बसलेले आहेत. मध्यंतरी काही लोकांनी हे सगळं खोटं आहे म्हणून काही लोक मामासाहेब दांडेकर यांच्या काळामध्ये, सोनोपंत दांडेकर मामासाहेब खूप वारकरी संप्रदायाचे मोठे भक्त होते आणि कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉलसुद्धा होते. त्यांनी खूप चांगले ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वर महाराजांचे निस्सीम उपासक. त्यांच्या काळामध्ये काही अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक ते म्हणले की ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष समाधीमध्ये बसलेले आहेत असं म्हणता, तर एकदा उघडून बघूतच आपण, एकदा उघडून पाहायची समाधी. लोक म्हणू लागले. वारकऱ्यांची श्रद्धा आहे, समाधी उघडण्याचा अधिकारही लागतो ना, कोणी कुठला समाधी उघडू शकतो का? मग त्याच्यामध्ये एक वैज्ञानिक होते, ते भगवत भक्त सुद्धा होते. ती घटना पूर्ण तुम्ही गुगलवर सर्च केली तर तुम्हाला कळेल. तर त्यांचं नाव आता मला आठवत नाही. त्या वैज्ञानिकाने सांगितलं की मी तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज कसे मध्ये बसलेले आहेत ते दाखवून देतो. त्यांनी ते वैज्ञानिक पद्धतीनं वेगवेगळ्या उपकरणाच्या साहाय्यानं ज्ञानेश्वर महाराज कसे मध्ये बसलेले आहेत हे दाखवून दिलं. त्याचं वर्णन आहे. मला हे सांगायचं की ज्ञानेश्वर महाराजांची ही जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 300 वर्षांनी नाथराय झाले आणि नाथांना, पैठणच्या संत एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला. आणि तो दृष्टांत असा झाला की तू ये, माझ्या या अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, तू ये आणि ती दूर कर. नाथ महाराज मोठे अधिकारी संत महात्मे. नाथ महाराज गेले तिथे, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडली. सिद्धेश्वराच्या नंदीच्या खाली समाधीच्या पायऱ्या आहेत. त्या नंदीला सरकवलं बाजूला, समाधीच्या पायऱ्या उतरून नाथ महाराज गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला मुळी लागली होती. हे निमित्त होतं. ज्यांना भिंत चालवता येते त्यांना काय कंठाची मुळी काढता येत नाही का? हां, पण निमित्त होतं नाथांना दर्शन द्यायचं आणि काही आदेश करायचं. नाथांना बोलावलं आणि नाथ महाराजांना सांगितलं की ज्ञानेश्वरी थोडी लोकांच्या पाठांतरामध्ये अशुद्ध झालेली आहे, ती शुद्ध करा, असा आदेश दिला. नाथ महाराजांनी बाहेर आल्यानंतर हे सगळं सांगितलं आहे ना, नाथांच्या उद्गारात व्यक्त झालेलं आहे. हां, नाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्धता केली
आणि त्याच्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलं, ग्रंथ मुळीच शुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध. मुळात ग्रंथ खूप शुद्ध होता, पाठांतरामध्ये लोकांनी काय मौखिक परंपरा होती, पाठांतरामध्ये त्याच्यामध्ये काय अशुद्धता निर्माण झालेली होती आणि ती मी शुद्ध केली. 300 वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराज नाथांना भेटू शकतात, कारण नाथांचा तसा अधिकार आहे. अनेक संत महात्म्यांना समाधीतून बाहेर येऊन नाथ महाराजांनी दर्शन दिलेलं, ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलेलं आहे. म्हणून अशा प्रकारची ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, त्या समाधीचं वर्णन आपण आत्ता पाहतोय. या ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं आणि सगळ्यांना जे दुःख झालं त्याचं वर्णन नामदेवराय या ठिकाणी करतात. फार आठवते निवृत्तीचे तिथी, सोपान स्फुंदती मुक्ताबाई. मुक्ताबाई रडू लागलेल्या आहेत, सोपान देवाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलेलं आहे. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर, आमची आई वडील आम्हाला लहानपणी सोडून गेले. आमचे आई वडील कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत. नाही आता थार विश्रांतीसी. किती त्रास झाला आम्हाला. छळिले ब्राह्मणे प्रतिष्ठानी जाता. त्या पैठणला गेलो, जात असताना इथं सुद्धा आळंदीतही ब्राह्मणांनी आमचा छळ केला, पैठणला गेलो तिथेही छळ केला. अनेक बहिर्मुख लोकांच्या वृत्तीच्या लोकांनी आमचा छळ केला. पण त्या काय केलं? त्यांनी इतका छळ केला, रेड्यामुखी वेदांता बोलविले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र रेड्याच्या मुखातून वेदांत बोलवला, म्हणून तो छळ दूर झाला. सगळे आमच्या भक्तीला लागले. किती आठवण करावी ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक अवतारातल्या कृत्याची. किती मोठे चमत्कार त्यांच्या जीवनात झाले. किती ज्ञानेश्वर महाराजांचं आमच्या जीवनामध्ये महत्त्व आहे. आणि असे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, अवघी, या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जो लळा होता, त्यामुळं दुःख अनावर झालेलं आहे. लाविल्या मग या सगळ्या गोष्टी ज्या आठवतात. निवृत्तीनाथ महाराजांना तर ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल 2 प्रकारचं प्रेम आहे. एक, ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य आहेत आणि बंधूसुद्धा आहेत. निवृत्तीनाथ महाराजांनाच गुरु केलेले आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, कारण निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य आणि त्र्यंबकेश्वराजवळ निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि तोच अनुग्रह ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांनी दिला. आणि त्यामुळं आता आपल्यापेक्षा लहान असलेला आपला भाऊ, आपला शिष्य असलेला, आपल्यापेक्षा अगोदर समाधी घेतोय. निवृत्तीनाथ महाराजांचाही कंठ दाटून आलेला आहे. निवृत्तीनाथ बोलायला लागलेले आहेत. पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर, बोली तो उत्तर स्वामी संगे. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या संतांना नमन केलेलं आहे, देवाला नमन केलेलं आहे. आणि स्वतःचे मोठे बंधू जे निवृत्तीनाथ महाराज आहेत, त्यांच्यासमोर हात जोडून ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत. थोड्या वेळानं समाधी घ्यायची आहे, हात जोडलेले आहेत. पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर, बोली तो उत्तर स्वामी संगे. निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणू लागलेत? पाळिले पोशिले. आई वडील गेल्यानंतर माझं पालन पोषण तुम्ही केलं दादा. चालविला लळा, माझे लाड तुम्ही सगळे केले. बा माझ्या कृपाळा निवृत्ती देवा, तुम्ही माझे देव आहेत, नुसते मोठे भाऊ नाहीत, तुम्ही माझे देव आहात. स्वामीची या योगी झाले समाधान. मी स्वरूपाकार झालो तुमच्या योगानं, तुमच्या कृपेमुळं उतरवलो पार माया नदी. तुमच्या कृपेनं मी माया नदी उतरून गेलो. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं ऐकलं. ज्या ज्यावेळी ज्ञानेश्वरी सांगत असताना निवृत्तीनाथाचं वर्णन करायचे ज्ञानेश्वर महाराज, त्यावेळी निवृत्तीनाथ म्हणायचे, आता पुरे कर, पुरे कर. तव श्रीगुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. निवृत्तीनाथ म्हणायचे,
श्रीगुरु म्हणतात ना ज्ञानेश्वर महाराज त्यांना, आता थांब रे बाबा, माझं किती वर्णन करतो तू, मी तुझा भाऊ आहे सख्खा, गुरु असलो म्हणून काय झालं, आता तू वर्णन करू नको, हे तुझं बोलावे नलगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा, आता ग्रंथाकडे लक्ष दे आणि तुझ्या पद्धतीनं तुझं ते काव्य निर्माण कर. आता समाधीला बसायला निघालेले ज्ञानेश्वर महाराज, म्हणून निवृत्तीनाथ महाराज त्यांचं वर्णन करतात. आमचा ज्ञाना असा आहे म्हणे, लहान आहे पण ज्ञानानं फार मोठा आहे तो. भाऊ लहान आहे, शिष्य आहे, सगळं मान्य आहे, पण त्याचा अधिकार फार मोठा आहे. अहो काय सांगावं आमच्या ज्ञानाचं मोठेपण, अमर्यादा कधी केली नाही येणे, कधीच या माझ्या भावानं अमर्यादा केली नाही. मी फार ज्ञानी आहे म्हणून माझ्यासमोर कधी मिरवला नाही. शिष्य गुरु पण सिद्धी नेले, जसं त्यानं त्याचं शिष्य पण सिद्धीला नेलं, तसं माझं गुरु पण, मी कोणामुळं गुरु आहे हो, निवृत्तीनाथ महाराज गुरु कोणामुळं, ज्ञानेश्वर महाराजामुळं. माझं गुरु पण सुद्धा याच्यामुळंच आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार केला, सगळ्या संत महात्म्यांना नमस्कार केला आणि समाधीची जागा अगोदरच तयार करून ठेवलेली होती. त्या समाधीमध्ये जाऊन बसण्याचं ठरवलं. ती समाधीची जागा, ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या समाधीची जागा नामदेवरायांचे चारी पुत्र नाराय, विठा, गोंदा आणि महादा या चारी लोकांनी जाऊन ती साफ केली. त्या जागेवर चांगली फुलं वगैरे ठेवली, त्या जागेवर बेल ठेवला, तुळशी ठेवल्या, ती जागा अगदी स्वच्छ पवित्र केली. त्या जागेवर आसन घातलं आणि ज्ञानेश्वर महाराजांना त्या समाधीच्या जागेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सगळे संत तिथे जमले आहेत. परसा भागवते केला नमस्कार, सारे लहान थोर जमा झाले, सकळांच्या पायी नमले नमना, केली प्रदक्षिणा समाधीशी. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रदक्षिणा केली समाधीला आणि मग प्रथम पायरी बाहेरील जेथं उभा पंढरीनाथ भेटावया. पांडुरंग स्वतः आले, ते एका हातात धरलेलं आहे. एक हात ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंगाने धरलेला आहे, एक हात नामदेवरायांनी धरलेला आहे, निवृत्तीनाथांनी एक हात धरलेला आहे. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, एकीकडे निवृत्तीनाथांनी धरलेलं आहे, एकीकडे पांडुरंगाने धरलेलं आहे. जातो ज्ञानेश्वर समाधीसी, जाऊन या ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जाऊन आसनावर बसलेत, समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ज्ञानदेव म्हणे, सुखी केले देवा. ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणतात, देवा मला फार सुखी केलं, मला तुमच्या चरणाजवळ सतत ठेवा, पादपद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा जेव्हा जोडिले करकमळ, झाकिले डोळे ज्ञानेश्वरी. 2-3 वेळा नमस्कार केला देवाला, डोळे झाकले, निरंजनी पूर्ण ब्रह्माला ध्यान लावलं आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी लागली. देह तसाच आहे, ज्ञानेश्वर महाराज बसलेले तसेच आहेत, आत्मा ब्रह्मांडाला नेलेला आहे. त्यांची समाधी लागली, हालचाल बंद झालेली आहे. जसे बसलेत तसेच बसलेत ज्ञानेश्वर महाराज. नामदेवराय वर्णन करतात, स्वतः पाहिले त्यांनी डोळ्यांनी. नामा म्हणे, आता लोपला दिनकर, आमचा जो ज्ञानाचा सूर्य आहे तो लोपलाय, त्या सूर्याचा अस्त झालाय. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आमचे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतली त्यांनी. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. आत गेलेले सगळे जे संत होते त्या सगळ्याला म्हटलं, आता चला बाहेर चला. झाली समाधी, आता बसला ज्ञाना, समाधी लावली त्यांनी, आता तो येणार नाही बाहेर, चला आपण बाहेर जाऊ. सगळ्यांना बाहेर आणलं आणि स्वतः समाधीच्या वरची शिळा निवृत्तीनाथांनी बंद करून टाकली. घातियली शिळा समाधीसी, सोपान मुक्ताई सांडिती शरीर. दुःख अनावर झालेले म्हणती, धरा धरा निवृत्तीसी. निवृत्तीनाथांना सुद्धा अतिशय दुःख झालेलं आहे, धरा धरा म्हणू लागलेत. हाणिकांची तेथे उद्विग्न ती मने घालिता ती सुमने समाधीशी. सगळे उद्विग्न झालेले आहेत. काय ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला असेल,
कशाकरता समाधी घेतली असेल? काहीतरी जगाच्या कल्याणाचा विचार आहे म्हणूनच त्यांनी केलं, त्याच्याशिवाय दुसरं काही कारण नाही. सगळे लोक भक्ती करत होते आत्ता त्यांची, तर समाधीत जाण्याचं काय कारण होतं? पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपला अवतार संपवायचं ठरवलं होतं. अवतार कार्य आत्ता तात्पुरतं संपलेलं आहे म्हणून त्यांनी समाधी घेतली. नामदेवे भावे केली असे पूजा. बाहेर आल्यानंतर त्या समाधीची पूजा, आत्ता जी ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीत समाधी आहे, वर त्या समाधीवर जे बांधकाम केलेलं आहे त्या समाधीची पूजा पहिल्यांदा कोणी केलेली आहे? नामदेव महाराजांनी केलेली आहे. नामदेवे भावे केली असे पूजा. बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा, अवघी जय जयकारे पेटियली टाळी, उठली मंडळी वैष्णवांची. सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणून जय जयकार केला. पंचद्वारे संत बाहेर निघाले बाहेरी, सखा ज्ञानेश्वर अलंकापुरी. इंद्रायणी केले अवघ्यांनी आचमन. सगळ्यांनी इंद्रायणीला येऊन पाय धुतले, आचमन केलं, इंद्रायणीचं जलप्राशन केलं. करती समाधान निवृत्तीचे, निवृत्तीनाथांचं समाधान करू लागले. तुम्ही ज्ञानी आहात म्हणाले. हो, तुम्ही तर त्यांचे गुरु आहात, त्यांनी समाधी घेतली, तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही काही. पण निवृत्तीनाथांनी सांगितलं काय करावं बाबा. गंमत अशी आहे, जेव्हा आमचे आई वडील गेले तेव्हा आम्ही फार लहान होतो. हो, तात आणि माता गेलीसे निघून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. जेव्हा आमचे आई वडील गेले त्यावेळी आम्ही लहान होतो, पण आमच्या सगळ्या कुटुंबाला आधार देण्याचं काम कोण केलं असेल? माझ्यापेक्षा लहान होता, पण ज्ञानानंच हे काम केलेलं आहे. त्यानंच आम्हाला सांभाळलं. तो म्हणतो तुम्ही सांभाळलं म्हणून, पण त्यानं जे केलं ते कोणी करू शकत नाही. म्हणून सोपानासी धरिले पोटासी, देवाने संवत्सर गावी जाणे नियम केला. नंतर सोपान देवाला धरलं, देवानी पोटाला. सोपान देवानी सांगितलं की मला सुद्धा आता समाधीमध्ये बसायचं आहे. त्यानंतर सोपान देवांची समाधी झाली, मुक्ताई गुप्त झाल्या. अशा प्रकारे हे सगळे संत आपल्या आपल्या अवताराची समाप्ती त्यांनी केली. समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर. शेवटी नामदेवराय सांगतात, समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर, उठविले भार वैष्णवांचे. अलंकापुरी सव्य घेतली ते संती, दिली भागीरथी ज्ञाना लागी. सगळ्या आळंदीला प्रदक्षिणा घातली संत महात्म्यांनी सगळ्यांनी. पंढरीचा पोहा निघाला बाहेर, गरुडावरी देव स्वार देव झाले. नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर, झाला असे स्थिर ब्रह्मबोधे. ज्ञानेश्वर महाराज अशा पद्धतीनं ब्रह्मबोधानं समाधीमध्ये स्थिर झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची ही समाधी जगाच्या कल्याणाकरता आजही तत्पर आहे. आजही ज्ञानेश्वर महाराज अनेक भक्तांना, त्यांच्या सांप्रदायिकांना आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांना आजही बाहेर येऊन दर्शन देतात. अशी घटना आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ही संजीवन समाधी, हा त्याचं वर्णन हा नामदेव राजाकडून आपल्याला प्राप्त झालेला एक मोठा ठेवा आहे. या ठिकाणी आपण या ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं चिंतन संपवलेलं आहे. हा जो 3 दिवसाच्या प्रवचनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, याचं कारण आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या अनेकांनी संतांच्या सेवेचं कार्य केलं, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे या तुमच्या गावातले हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रंगनाथराव तात्या चोरघडे हे होते. कारण त्यांनी जे काम त्यांच्या जीवनकालात केलं त्याचा परिणाम आपल्याला या वाङ्मयाच्या रूपानं आणि आताच्या या सगळ्या सेवेच्या रूपानं दिसतोय. त्यांनी जे वळण लावलेलं आहे आपल्या सगळ्यांना. कारण का, संत महात्मे या जगात असतात तोपर्यंत त्यांचं कार्य चालू असतं, पण संत महात्मे जगातून गेले तरी त्यांचं कार्य चालू असतं. रंगनाथराव तात्या ते जोपर्यंत होते तोपर्यंत संत सेवा करत आले. त्यांच्या जीवनकालात त्यांनी परमार्थाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. त्यांचं चरित्र याच्यामध्ये सरांनी
वेगळं सुद्धा लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा त्याचा काही भाग आलेला आहे. एक चांगलं वारकरी संत महात्म्यांच्या कृपेचं जीवन कसं असतं, आदर्श जीवन कसं असावं, आदर्श वारकरी कसा असावा आणि प्रत्येक वारकऱ्यानं कोणत्या पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे याचा आदर्श ज्या काही महापुरुषांच्या जीवनातून प्राप्त होतो असा एक महापुरुष म्हणजे तात्या होते असं म्हणायला हरकत नाही. कारण जन्माला आलेले सगळे जगतात आणि आयुष्य संपल्यानंतर सगळ्याला जावं लागतं. पण जे तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं जगणारे काही लोक आहेत ना. तुकाराम महाराज म्हणतात की अशा पद्धतीनं जगा, क्षणाक्षणाला हा विचार करा. तुम्ही काही परोपकार करता येतो का, पुण्य काही करता येतं का याचा विचार केला पाहिजे. कारण संत महात्मे काय आहेत, परोपकाराय सताम विभूतया, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. परोपकार करणं, जगाचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्याला धर्माचं वळण लागलं पाहिजे, आपल्या कुटुंबातले लोक धार्मिक झाले पाहिजेत, आपल्या गावात काहीतरी सेवा झाली पाहिजे संतांची, आपल्या गावामध्ये काहीतरी प्रवचन कीर्तन झालं पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे. याच्याकरता प्रयत्न करणारे जे लोक असतात ना ते संताच्या मार्गावर चालणारे असतात. तात्यांनी हे केलं, त्यांच्या जीवनामध्ये हा संतांचा मार्ग आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणूनच आमच्या सरांना, आदरणीय आपले डॉक्टर मुंजाजी चोरघडे सर यांनासुद्धा अशी इच्छा निर्माण झाली की आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम काहीतरी अशा धार्मिक समारंभाने संपन्न व्हावा. याच्यामुळं अतिशय परिश्रमपूर्वक मागच्या वर्षी वारकरी संप्रदाय स्वरूप आणि साहित्य नावाचं हे पुस्तक त्यांनी प्रकाशित करण्याकरता वर्षभर प्रयत्न केले. हे असं पुस्तक तयार होणं म्हणजे काही सोपं काम नाही. वर्षभर प्रयत्न केले, अनेकांना पत्रव्यवहार केला. आम्ही आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक चांगला ग्रंथ निर्माण करण्याची आमची इच्छा आहे, त्याकरता आपण लेख द्यावा. मग त्या दोन मोठ्या महापुरुषांना याच्यामध्ये संपादक म्हणून त्यांच्या प्रेमातले सर आहेत दोघेही. आदरणीय आमचे डॉक्टर कवठेकर सर आहेत, बाळकृष्ण कवठेकर सर, आणि आदरणीय आमचे डॉक्टर सतीश बडवे सर. हे दोघेही मोठे अभ्यासक. या दोघांनाही यांच्याबद्दल प्रेम असल्यामुळं त्यांना मार्गदर्शन केलं. या ग्रंथाच्या कामामध्ये सतत लक्ष घातलं. सरांनी खूप परिश्रम घेतले आणि त्यामुळं एक चांगला ग्रंथ तात्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं निघाला. एक चांगलं पुस्तक. मी चांगलं म्हणून उपयोगाचं नाही, याला पुरस्कारही मिळाला विदर्भ साहित्य मंडळाचा. कारण काय, त्या वर्षात निर्माण झालेले एक उत्कृष्ट पुस्तक. संत साहित्याच्या संदर्भात मागच्या अनेक वर्षामध्ये इतकं चांगलं पुस्तक निघालं नाही बरं का. अनेक पुस्तकं निघाली, पण अशा पद्धतीचं चांगलं पुस्तक परिश्रमपूर्वक संशोधन दृष्टी ठेवून, सांप्रदायिक दृष्टी वेगळी आणि संशोधन दृष्टी वेगळी, सांप्रदायिक दृष्टीला बाधा येऊ न देता, श्रद्धेला बाधा न येऊ देता. कारण जिथे सांप्रदायिक दृष्टी असते तिथे संशोधन दृष्टी नसते, आणि संशोधन दृष्टी असते तिथे श्रद्धेला स्थान नसतं. पण त्या दोन्ही गोष्टी सांभाळून, सांप्रदायिक दृष्टी सांभाळून आणि श्रद्धेला सुद्धा योग्य स्थान देऊन हे पुस्तक निर्माण केलं. म्हणून तुम्हाला या 1 वर्ष झालं तरी अजून पुन्हा धन्यवाद देतो. आणि योगायोगानं या पुस्तकामध्ये अगदी प्रकाशनाच्या काठावर आलं होतं. आणि मला सरांचा फोन आला की 8 दिवसात तुम्ही आम्हाला एक लेख द्या. मी म्हणलं कोणत्या विषयात? नाही, तुमच्या आजोबाच्या वरतीच लेख द्या, धुंडा महाराजांच्या वाङ्मयाच्या संदर्भात तुमचा लेख पाहिजे आम्हाला, असं मला त्यांनी निरोप दिला. सरही बोलले. आणि त्यानंतर मी तो 8 दिवस त्यांनी मला म्हटलं, पण मी 4च दिवसात पाठवून दिला. 4 दिवसात त्यांच्याकडे तो लेख पाठवला. तोही त्याच्यामध्ये त्यांनी प्रकाशित केला. असं मला हे सांगण्याचं कारण काय, हा जो कार्यक्रम आहे तो त्या निमित्तानं आहे. आणि तात्यांनी जसं पुण्यतिथी त्यांची आपण साजरी करतो, तर सरांच्या आणि बडवे सरांच्या वगैरे चर्चेतून असा विषय निघाला
की ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं वर्णन करणारे जे नामदेवरायांचे अभंग आहेत या अभंगाचं चिंतन झालं पाहिजे. म्हणून 3 दिवस त्याच अभंगावर चिंतन करायचं असं सुरुवातीला ठरलं होतं. पण मी सरांना बोललो की निदान ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वचरित्राचाही वेध घेता यावा, म्हणून आपण काय करू, सुरुवातीपासून आदी, तीर्थावळी आणि समाधी त्याचा धावता आढावा घेऊया. कारण नुसतं समाधीचंच वर्णन करू लागलो तर मागचं काय चालू आहे ते काही कळत नाही. म्हणून त्या सगळ्याच गोष्टीचा धावता आढावा, हे काही 3 दिवसात संपणारं नाही. महिनाभर प्रवचन केले तरी हे संपणारं नाही, इतकं प्रत्येक शब्द सखोल आहे संत महात्म्यांचा. पण त्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सरांशी ते बोलले आणि त्यांनी त्या विषयाला एक नामांकन केलं की नामदेवरायांच्या नजरेतून ज्ञानोबा राय असा विषय मी म्हणालो सरांनी दिला, पण तो कवठेकर सर आणि सतीश बडवे, आमचे आदरणीय सतीश बडवे सर या दोघांनी तो विषय, त्या विषयाचं नामकरण केलं. आपण म्हणत होतो की ज्ञानेश्वर महाराजांचं आदी, तीर्थावळी आणि समाधी, पण हे कोणाच्या दृष्टीतून, तर नामदेवरायांच्या नजरेतून. मी नजरेबद्दल सुरुवातीच्या प्रवचनात बोललो की आपल्याला जे दिसतं त्याच्यापेक्षा संत महात्म्यांना जे दिसतं ते फार महत्त्वाचं असतं आणि ते नामदेवरायांच्या नजरेतून असलेलं जे चरित्र आहे ते आपण पाहावं, त्याचं चिंतन करावं, संत महात्म्यांच्या चरित्राचं चिंतन करावं, त्यांच्या वाङ्मयाचं चिंतन करावं आणि संतांच्या मार्गावर चालण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, ही आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या प्रसंगाच्या निमित्तानं, या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रंगनाथराव तात्या महाराज चोरघडे, कारण आता आम्ही संतांच्या परिवारात आले की त्यांना महाराज म्हणूच, म्हणून तुम्ही जरी म्हणत नसाल, तात्या म्हणत असाल, तरी आमच्या दृष्टीनं आता एक प्रकारचं त्यांचं महाराज पण हे सिद्ध झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मी असंही बोलतो आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी ही वाङ्मय सेवा समर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. वसंतराव झालेली यानंतर वसंत चोरगडे आणि प्राध्यापक मुंजाजी शाल श्रीफळ पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. रंगनाथ तात्या चोरगडे महाराज की जय.